नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या एक्झामसाठी आपण अतिशय आतुरतेने वाट बघत होतो ती महापारेषण एक्झाम प्लस महावितरणसुद्धा आहे, परंतु महावितरणला थोडासा वेळ लागत असल्यामुळे आणि त्याची जाहिरात अजूनपर्यंत म्हणजे त्याचं फॉर्म सबमिशन झालं नसल्यामुळे आपण त्याकडनं जास्त अपेक्षा करत नव्हतो. परंतु महापारेषण त्यामध्ये स्पेशली 2 पोस्ट असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि विद्युत सहाय्यक पारेषण या 2 पोस्ट आहे. त्याबद्दल विद्यार्थी मित्र आतुरतेने परीक्षेची वाट बघत होते. मी मधल्या पिरियडमध्ये जे काही मुद्दे आले त्यामध्ये वरच्यावर अपडेट्स किंवा ऑफिशियल नोटीस महाट्रान्सकोने दिलेली होती. त्यामध्ये SEBCचा मुद्दा असेल की आउटसोर्सिंगचा मुद्दा असेल, जे काही मुद्दे आहेत त्यानुसार त्यांनी अपडेट्स दिलेले होते की आता SEBCचं जे काही नवीन GR आलेलं आहे फेब्रुवारी 2024नुसार, त्यानुसार त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊन आणि नंतर मग पुढे एक्झाम होईल असं त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये. आपण तसं अपडेटसुद्धा दिलेलं आहे. परंतु आजच्या तारखेला अतिशय महत्त्वाचं अपडेट महापारेषण कंपनीकडनं आलेलं आहे, ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. विद्यार्थी मित्र अतिशय काळजीमध्ये किंवा घाबरून गेलेले आहे असं म्हणू शकतो, कारण की यांनी रिक्रुटमेंट कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट असं एक हेडिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र खूप घाबरून गेलेला आहे. परंतु घाबरण्याचं कारण नाही, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ नीट ऐका. ठीक आहे, आधी आपण काय त्यांनी नोटिफिकेशन दिलं ते आपण बघू. कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर व्हेरियस पोस्ट पब्लिश इन रिक्रुटमेंट इयर 2023-24. ठीक आहे, म्हणजे बघा 2023-24मध्ये जे काही त्यांनी जाहिरात दिलेली आहे, ज्या काही 8 पोस्ट आहे त्याबद्दल त्यांनी कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस, म्हणजे बघा आधी असं एक्सपेक्टेड होतं, एक्सपेक्टेड म्हटल्यापेक्षा यांनी स्वतः सांगितलेलं होतं नोटिफिकेशन देऊन की AE आणि विद्युत सहाय्यक ही जी पारेषणची परीक्षा आहे, 2 परीक्षा व्हायच्या आहे. त्याच्यामुळे याची प्रोसेस असून पूर्ण व्हायची आहे. त्याच्यामुळे 2 परीक्षा SEBCचं रिझर्वेशन इम्प्लिमेंट झाल्यानंतरच होईल असं यांनी स्वतः म्हटलेलं होतं. आता यांनी 8ही पोस्टसाठी ते म्हटलेलं आहे. बघा इथे बघा काय म्हटलं त्यांनी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन ॲडिशनल, म्हणजे एकही पोस्ट त्यांनी सोडलेली नाही. 8च्या 8ही पोस्ट त्यांनी इथे कॅन्सल केलेली आहे असं यांचं म्हणणं आहे. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक किंवा टेलिकम्युनिकेशन, सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1 यातल्या बऱ्याचशा एक्झाम झालेल्या आहे मित्रांनो, भरपूर एक्झाम झालेल्या आहे. फक्त विद्युत सहाय्यक पारेषण, कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल या एक्झाम त्या पेंडिंग होत्या. ठीक आहे, बाकी एक्झाम झालेल्या आहे. आता बघा खालचं जे मुद्दे आहे मेन, बघा आता इथे मला तर सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आता हे सगळं वाचून दाखवायची गरज नाही. यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो काही GR काढलेला आहे SEBC रिझर्वेशनचा किंवा सामाजिक किंवा शैक्षणिक अर्हतेचा, त्याच्यामध्ये त्या जे फेब्रुवारी 2024चा जो GR आहे तो इम्प्लिमेंट करायचा आहे, किंवा तो जो GR आहे त्याबद्दल त्यांनी इथे आकडे दिलेले आहेत किंवा माहिती दिलेली आहे. 27/2/2024चा तो GR आहे. त्यानुसार बघा खालच्या 3 लाईन अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. द सिलेक्शन प्रोसेस फॉर द अबोव ॲडव्हर्टाइज पोस्ट, म्हणजे या ज्या 8 पोस्ट आहे, वेअर ॲट व्हेरियस स्टेजेस, म्हणजे बघा कोणाची एक्झाम झालेली आहे, कोणाची एक्झाम व्हायची आहे, कोणाची एक्झामचं रिझल्टचं पेंडिंग आहे वगैरे. ठीक आहे, व्हेरियस स्टेजेस. हाऊएव्हर सिलेक्शन प्रोसेस हॅज नॉट बीन कम्प्लिटेड, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस ही कंप्लीट झालेली नाही आहे किंवा नव्हती, कारण की फायनल लिस्ट लागणे, मेरिट लिस्ट लागणे आणि नंतर जॉईनिंग होणे याला म्हणतात सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट. म्हणजे फायनल लिस्ट जी मेरिट लिस्ट लागली म्हणजे ती सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट झाली. एक्झाम झाली म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट होत नसते. ठीक आहे, असं यांचं म्हणणं आहे. देअरफॉर टू इम्प्लिमेंट द सोशली आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड, म्हणजे आपण जे म्हणतो SEBC रिझर्वेशन त्यांना इम्प्लिमेंट करायचं आहे किंवा त्यांचं जागा वाटप करायचं आहे, त्यानुसार त्यांना पहिले त्या जागा किती द्यायच्या आहे, काय द्यायचं आहे त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. रिक्त जे पोझिशन असतात त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. इट रिक्वायर्स टू रिकॅल्क्युलेट द रिझर्वेशन पोझिशन अकॉर्डिंगली ॲडव्हर्टाइजमेंट इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड, म्हणजे बघा त्यांना परत ॲडव्हर्टाइजमेंट टाकायची आहे. आता हा मुद्दा काही नवीन नाही आहे, त्यांनी ऑलरेडी आपल्याला मागच्या अपडेटमध्ये सांगितलेलं आहे, स्वतः सांगितलेलं आहे महापारेषणनी की आता SEBCचा जो मुद्दा आहे त्यानुसार त्यांना रिझर्वेशन पोझिशन त्यांना तिथे टाकायचे आहेत, किंवा त्याचे फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल म्हणून बघू 390 महापारेषणच्या जागा आहेत AEच्या, त्याच्यामध्ये त्यांना SEBCचे काही जागा टाकायच्या आहेत. त्यानुसार त्यांना आता वॅकंट पोझिशन काढायचे आहे, किंवा त्यांना वॅकंट पोझिशन म्हटल्यापेक्षा SEBCला किती जागा द्यायच्या, टोटल किती जागा आहे ते सगळं बायफर्केशन करून परत त्यांना ती प्रोसेस करावं लागेल. ठीक आहे, फक्त इथे चेंज एवढाच आलेला आहे की आधी फक्त AE आणि विद्युत सहाय्यक म्हटलं होतं त्यांनी, आता पूर्ण पोस्ट त्यांनी इन्क्लूड केलं, म्हणजे ज्या काही एक्झाम झाल्या त्याचंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की जे एक्झाम झाले ते सुद्धा आपण परत तिथे रीॲडव्हर्टाइजमेंट करू असं. Therefore the recruitment process for the above post against said advertisement are hereby cancelled, म्हणजे वरच्या ज्या 8ही पोस्ट आहे त्याची रिक्रुटमेंटची जी प्रोसेस आहे ती आपण थांबवतो आहे किंवा कॅन्सल करतो आहे. बघा आता नवीन रिक्रुटमेंट ॲड काढण्यासाठी किंवा SEBCनुसार त्यांना हे करण्यासाठी आता हा जो मुद्दा आहे याच्यानुसार महापारेषणला सुद्धा आता
त्यांचीसुद्धा तारेवरची कसरत आहे. त्यांनासुद्धा हे जड जात आहे की आता SABCला इम्प्लिमेंट करून त्यांच्या जागा तिथे ॲड करून परत ॲडव्हर्टाइजमेंट काढणे, परत ते सगळं प्रोसेस करणे, ही महापारेषणलासुद्धा हे परवडणारं नाही आहे. परंतु आता गव्हर्नमेंटचा GR आहे तिथे ते स्वतः विद्यार्थी तर काही करू शकत नाही, परंतु इथे गव्हर्नमेंटसुद्धा काही महापारेषणसुद्धा काही करू शकत नाही. कारण हे आपल्याला माहीत आहे की ॲड परत काढणार होते किंवा जागा वाटप परत करणार होते, परंतु त्यासाठी आधीची ॲड कॅन्सल करणे हे अतिशय आवश्यक आहे. इट्स जस्ट प्रोसेस. ही फक्त एक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे असं नाही की बा आता जाहिरात कॅन्सल झाली म्हणजे परत येणार नाही किंवा आता रिक्रुटमेंटच होणार नाही, असं काही नाही आहे. बघा, आफ्टर रिकॅल्क्युलेशन्स ऑफ रिझर्वेशन पोझिशन ऑफ फ्रेश ॲडव्हर्टाइजमेंट्स विल बी पब्लिश बाय द कंपनी. म्हणजे बघा, जे काही कॅल्क्युलेशन आहे त्याच्यानुसार SABCचा मुद्दा असेल किंवा त्याच्यामध्ये कमी जास्त जागा करावं लागतात. खूप मोठी आणि किचकट प्रोसेस असते मित्रांनो. प्रोसेस केल्यानंतर फ्रेश ॲडव्हर्टाइजमेंट विल बी पब्लिश, म्हणजे ते फ्रेश ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश करणार. ठीक आहे. बघा, आता 14/6 म्हणजे आजच्याच दिसतं हे पत्र आहे. मुंबई आहे, चीफ जनरल मॅनेजर आहे, व्हॅलिड पत्र आहे, ऑथेंटिक पत्र आहे. ठीक आहे. EE आणि विद्युत सहाय्यकबद्दल ही प्रोसेस होणारच होती, यामध्ये नवीन काही नाही आहे. त्यांना नवीन ॲड काढण्याकरता किंवा SABCचा मुद्दा इथे इन्क्लूड करण्याकरता, त्यांचं रिझर्वेशन इन्क्लूड करण्याकरता, जागा इन्क्लूड करण्याकरता त्यांना आधीची जाहिरात ही कॅन्सल करणे अपेक्षितच होते. ते काही नवीन नाही आहे. परंतु यांनी काय केलं आता की ज्या एक्झाम झालेल्या आहे, फॉर एक्झाम्पल EE टेलिकम्युनिकेशन असेल किंवा सिनियर पोस्ट असेल, DY वगैरे असेल किंवा बाकीचे जे आहे, तर त्यांनासुद्धा यांनी कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे आता हे परत फ्रेश पूर्ण 8 पोस्टची काढतील आणि त्याच्यानुसार पुढे आता त्यांनी बाकी काहीच दिलेलं नाही आहे की बा फॉर्म सबमिशन घेतील की आधीचं जे आहे तेच इम्प्लिमेंट करतील किंवा परत फॉर्म सबमिशन घेतील तर मग आधीच्या फीचं काय करतील वगैरे वगैरे, काय त्यांनी अजून कुठेच काही क्लिअर केलेलं नाही आहे. कारण की मागच्या जाहिरातीनुसार मागच्या नोटिफिकेशननुसार त्यांनी सांगितलेलं होतं महापारेषणनी की यामध्ये ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले असेल त्यांना परत फॉर्म भरण्याची गरज नाही, परत नवीन फॉर्म आता SABCचे विद्यार्थी भरतील. परंतु आता त्यांनी तसलं काहीही पॉईंट इथे क्लिअर केलेला नाही आहे. त्याच्यामुळे कोणत्याही निर्णयावर पोहोचू नका. फक्त त्यांना कसं आहे की आधीची जाहिरात कॅन्सल केल्याशिवाय दुसरी ॲड त्यांना काढता येत नाही. परत दुसरी ॲड कशी काढतील ते, ही फक्त एक प्रोसेस आहे, लक्षात घ्या. या प्रोसेसनुसार आता यांनी कॅन्सलेशनची नोटीस दिलेली आहे. म्हणजे उद्या जाऊन कोणी क्लेम करायला नको की बा आम्ही ते एक्झाम दिलेली आहे, आमच्या रिझल्टचं काय झालं, हे असं क्लेम करायला नको. त्यासाठी ही कॅन्सलेशनचं यांनी नोटिफिकेशन किंवा जे काही आहे नोटीस दिलेली आहे. आता पुढल्या काही दिवसामध्ये, आता ते दिवस म्हणजे 8 दिवस लागते का, महिनाभर लागतो का, 2 महिने लागते, हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. आता ते फ्रेश ॲड काढतील, त्याच्यामध्ये SABC इन्क्लूड करतील. आधी ते कॅल्क्युलेट करतील त्यांच्या जागा किती आहे महापारेषण, त्या 8 पोस्टनुसार करतील आणि मग ते फ्रेश जाहिरात पूर्ण 8 पोस्टची काढतील, असं आता अपेक्षित आहे. तसं तुमचं काय आहे प्लॅनिंग तुम्ही करू शकता. परंतु हे अनपेक्षित होतं महापारेषणकडनं ॲटलिस्ट, कारण की महावितरणमध्ये थोडंफार इथे डिले होईल आपल्याला माहिती होतं. परंतु महापारेषणमध्ये एक्झाम ऑलरेडी झालेल्या होत्या आणि यांनी आता हा एक इलेक्ट्रिक शॉक आपल्याला दिलेला आहे, विद्यार्थी मित्रांना दिलेला आहे. अतिशय चुकीचं सिस्टीम आहे असं आपण म्हणू शकतो. गव्हर्नमेंटची सिस्टीम अतिशय चुकीची आहे, कारण की कॅन्सल केल्याशिवाय त्यांना फ्रेश ॲड टाकता आली नसती. ही प्रोसेस आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता कॅन्सल केलेली आहे. आता पुढच्या काही दिवसामध्ये ती कधी फ्रेश ॲड टाकू शकतात, त्यानुसार फॉर्म सबमिशन वगैरेचे इन्स्ट्रक्शन ते पुढे देतीलच. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल माहिती आपल्याला पुढच्या 1-2 दिवसामध्ये मिळाली तर मी आपण एक सेपरेट व्हिडिओ आणखी अपडेटचा घेऊच. ठीक आहे. तर मित्रांनो, निराश होऊ नका. थोडंसं आता आणखी प्रोसेस डिले होऊ शकते, लेंदी होऊ शकते, परंतु जे काही जागा आहेत त्या आता पूर्णपणे रिक्रुटमेंट पूर्णपणे कॅन्सल झालेली नाही आहे. फक्त त्याच्यानंतर आता पुढची जी जाहिरात येईल ती फ्रेश येईल आणि त्याच्यामध्ये ते SABC इन्क्लूड करून ती फायनल जाहिरात देतील. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या जी काही आता नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानुसार बाकीच्या ज्या अफवा असतील त्यांच्या मागे लागू नका आणि पुढे जे फ्रेश ॲड येईल त्याच्यानंतर आपण बघू पुढे काय करायचं आणि अपडेटसुद्धा मी द्यायचा प्रयत्न करेन. आणखी 2-3 दिवसात आणखी काही माहिती मिळते का बघू आणि त्यानुसार आपण आपल्या चॅनलवर अपडेट देऊच. ठीक आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.